त्यानंतर बघूया टॉप 9 बातम्या। सुरुवात करूया अयोध्येच्या बातम्यांपासून। उद्याच्या राम मंदिर सोहळ्यासाठी संपूर्ण अयोध्या नगरी सजली। राम मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराला विविध रंगी फुलांची आकर्षक सजावट। राम मंदिर सोहळ्याच्या पूर्वसंध्येला शरयू नदीच्या तीरावर महाआरतीमध्ये हजारो भाविकांचा सहभाग। अयोध्येतील सोहळ्याला काही तास शिल्लक असताना शहराच्या सर्व सीमा सील करण्यात आल्या। निमंत्रितांव्यतिरिक्त बाहेरील व्यक्तींना अयोध्येत प्रवेश बंदी करण्यात आली। रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण अयोध्येला छावणीचं स्वरूप। देशभरातून 6000हून अधिक व्हीव्हीआयपी अयोध्येमध्ये दाखल होणार। स्थानिक पोलिसांबरोबरच राज्य राखीव दल आणि केंद्रीय बल अयोध्या नगरीत दाखल। राम मंदिर सोहळ्यासाठी अनेक सेलिब्रिटी अयोध्येमध्ये। अभिनेता रजनीकांत यांच्यासह कंगना राणावत आणि रणदीप हुडा उद्या होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला उपस्थित राहणार। राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी क्रिकेटर अनिल कुंबळे अयोध्येमध्ये दाखल। सचिन तेंडुलकर, विराट कोहली, रोहित शर्मा, महेंद्रसिंग धोनी, सौरव गांगुली राम मंदिर सोहळ्याला उपस्थित राहणार। उद्यापर्यंत अयोध्येमध्ये येणाऱ्या ट्रेन रद्द, तर अयोध्येतील शाळा कॉलेजला 23 तारखेपर्यंत सुट्टी जाहीर। रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला उरले अवघे काही तास। उद्या दुपारी 12:20 सोहळ्याला सुरुवात। गर्भगृहामध्ये पंतप्रधान मोदी, सरसंघचालक मोहन भागवतांची प्रमुख उपस्थिती असणार। उद्याच्या कार्यक्रमासाठी अयोध्येमध्ये होम हवन कार्यक्रम निर्विघ्न पार पडावा यासाठी पुजाऱ्यांकडून वेद मंत्र पठण।